2024च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे तो ठरला गेलेला नाही। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत अंबादास दानवे जी आहेत, जे विरोधी पक्षनेते आहेत आणि संभाजीनगरचे नेते आहेत। खरं तर तुमचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांची निवड करण्यात आली आणि परंतु समोरचा महायुतीचा उमेदवार अजून कुठेही येताना पाहायला मिळत नाही। खुद्द अमित शहांची संभाजीनगरमध्ये सभा झाली, त्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं की मजलिस में कमल खिलेगा, परंतु खरंच मजलिसमध्ये कमल खिलणार की शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती कोणी उभा राहणार? हे पहा, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते अमितजी शहा यांची सभा झाली, ती जागासुद्धा भारतीय जनता पार्टीला मिळू शकत नाही। हे भारतीय जनता पार्टीचं पण दुर्दैव आहे। आणि दुसरं, आमच्यातून गेलेले जे गद्दार आहे यांना उमेदवारसुद्धा ठरवता येत नाही। नेमकी जागा भाजपा लढणार की हे आमच्यातले गद्दार लढणार माहिती नाही, पण दोघांकडे उमेदवार नाही सक्षम, हे त्यांचं दोघांचे दुर्दैव आहे। उलट आम्ही आमचा उमेदवार जाहीर केला, 15 दिवस झाले, प्रचार लागला, आमची जवळपास एक फेरी संपत आलेली आहे। यांना अजूनही उमेदवार सापडलेला नाही। कोण लढेल, काय लढेल, काही माहिती नाही। परंतु ज्या पद्धतीने अजून देखील भुमरेंच्या नावाची चर्चा सुरू होती अलीकडच्या काळात, जे पालकमंत्री आहेत तुमचे संदीपमान भुमरे, तेच या लोकसभासाठी उमेदवार इच्छुक असतील आणि त्यांनी तशी इच्छा पण दर्शवलेली होती। त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती, त्यांच्या मुलाच्या नावावरची चर्चा सुरू होती। एकीकडे भागवत कराड हे इच्छुक होते, दुसरीकडे अनेक उमेदवार होते, परंतु अजून देखील समोरचा उमेदवार येत नाहीये। त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना निवडणूक सोपी आहे का? मी सांगितलं नाही, यांना अजून उमेदवार ठरवणं सुद्धा यांच्या दृष्टीनं अशक्यप्राय गोष्ट आहे। आणि आम्ही तर सातत्यानं परंपरागतरित्या आमचं एक संघटनात्मक रचना आहे, त्याच्यानुसार आमचं काम चालू आहे। जवळपास एक फेरी पूर्ण आम्ही कंप्लीट केलेली आहे। तुम्ही जे काय नाव घेतले भुमरे वगैरे वगैरे, मला वाटत नाही भुमरे साहेबांमध्ये इलेक्शन लढण्याची धमक आहे जिल्ह्याची। ठीक आहे, ते पैठणला लढत असतील, परंतु या संभाजीनगर लोकसभा लढण्याची धमक त्यांच्यात नाही। महाविकास आघाडीमध्ये सातत्याने कुठेतरी जागा वाटपाचा घोळ जो आहे तो कायम पाहायला मिळतोय। आज तुमचे नेते संजय राऊत 3 दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, तिथे तुम्ही चंद्रहार पाटील हे उमेदवार देखील घोषित केलेले आहेत, परंतु काँग्रेसच्या नेत्यांची कुठेतरी या प्रचारादरम्यान पाठ फिरवलेली असल्याचं पाहायला मिळतं। विशाल पाटील, विश्वजित कदम हे जे सांगलीचे तिथचे नेते आहेत, ते कुठेतरी या प्रचारादरम्यान गैरहजर आहेत आणि ते आता दिल्लीला रवाना होतात। मला वाटतं काँग्रेसचा इंटरनल तो विषय आहे। जागा शिवसेनेने लढायचा निर्णय घेतलेला आहे। जागा वाटपात ती आम्हाला सुटलेली पण जागा आहे, तर आम्ही प्रचार करतोय। अजून निवडणूक लांब आहे। निवडणुकीच्या वेळेस निश्चित सगळे लोक सहभागी होतील। सगळ्यांचे उमेदवार उभे आहे ना महाराष्ट्रात, काय आमचाच एक उमेदवार सांगलीत उभा आहे अशातला काही भाग नाही। सगळ्यांचे उमेदवार सगळीकडे आहे। त्यामुळे मला वाटत नाही अशा पद्धतीनं कोणताही पक्ष प्रचार न करायचा किंवा प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतील। परंतु ठीक आहे, थोडंसं आग्रह असतो, थोडासा वेळ असतो, गरम थोडंसं यायला थोडा वेळ लागतो, पण सगळे येतील एवढं आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। परंतु सातत्याने त्या जागेवरती काँग्रेसकडनं दावा केला जातोय आणि काँग्रेसचे नेते आता दिल्लीला सुद्धा रवाना होत आहेत। त्या ठिकाणचे दोन्ही आमदार असलेले विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी यापूर्वी दिल्लीवारी केलेली होती। आता पुन्हा ते 3 वाजताच्या फ्लाईटने पुन्हा दिल्लीला जाणार आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटणार, स्वतःची दावा तिथं ठोकला जाणार आणि ह्या सगळ्या संदर्भात मैत्रीपूर्ण लढाईच्या संदर्भात त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। मला असं वाटतं काँग्रेसच्या सिस्टीमनुसार प्रदेशाध्यक्ष या सगळ्या बाबी बघत असतात। कोणी जाईल आणि सीटवर चर्चा करेल असं मला वाटत नाही कोणत्या पक्षात होत असेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत नाना पटोले साहेब, हे सगळे याच्यातले निर्णय प्रक्रियेतले प्रमुख असतात आणि मला वाटतं त्यांनी कोणतीच भूमिका व्यक्त केली। मैत्री पूर्ण लढती हा काही पूर्ण विषय होत नाही, कारण परवाच उद्धवजी ठाकरे साहेब बोलले मैत्रीपूर्ण म्हणजे मैत्रीपूर्ण संपली असा त्याचा अर्थ होत असतो। त्यामुळे या महाराष्ट्रात कोणतीही जागा मैत्रीपूर्ण लढतीनं होणार नाही। ज्या काही जागा असेल त्या क्लिअर जो पक्षाला जागा सुटली तोच लढेल। परंतु नाना पटोले यांनी आज नागपुरात देखील या सगळ्या संदर्भात आपली जाहीर भूमिका मांडलेली आहे, त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे। खरं तर महाविकास आघाडीमधलेच महत्त्वाचे नेते आपापसामध्येच भिवंडी आणि सांगली जागेचा फैसला करून ठेवतात। कोणतीही चर्चा, साधक बाधक चर्चा या सगळ्या जागा वाटपाच्या संदर्भात होत नाही, असा त्यांचा थेट आरोप आहे। मला असं वाटतं चर्चा झाल्याशिवाय अशा काही गोष्टी होत नसतात। मग ज्या जागा रामटेक शिवसेनेची होती, अमरावती शिवसेनेची होती, या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार तर उभे केले ना। झालं का मग क्लिअरिटी? केलेच ना, काहीतरी झालं म्हणून काहीतरी त्यांनी उभे केले ना। आम्ही जर सोडले असेल तर दुसरे काहीतरी घेतले असेल ना। आम्ही काय राजकारणात काय फक्त सगळ्या जागा द्यायलाच एक काय शिवसेना? द्यायचं असेल तर घ्यावं पण लागेल।
आणि म्हणून जर 2 दिल्या तर 2 घ्यावं लागेल ना आम्हाला, ते आम्ही घेणार. ज्या पद्धतीने पण महाविकास आघाडीचा सातत्याने तिढा कुठेतरी पाहायला मिळतो. तुम्ही म्हणतात की आता दावा करतायत की रामटेक, कोल्हापूर आणि अमरावती या जागांवरती तुमचा दावा असताना काँग्रेसने जागा घेतली, परंतु पारंपरिक मतदारसंघ जे काँग्रेसचे होते तिथे कुठेतरी काँग्रेस पिछेहाट झाली आहे. परंतु काँग्रेस नेते खासगीत अशोकराव चव्हाणांवरती हा सगळा आरोप लावतो. तर सांगली मतदारसंघ मागच्या वेळेससुद्धा काँग्रेस लढलेली नाही, त्यामुळे पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसचा असंही म्हणता येणार नाही. मागच्या वेळेस तिथे शेतकरी संघटना जी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्याच्या वतीनं ते लढले होते पाटील. काँग्रेस ती जागा काँग्रेस बिलकुल लढलेली नाही मागच्या वेळेससुद्धा. त्यामुळं काँग्रेस म्हणत असेल आमचा पारंपरिक वगैरे, तर मागच्याच वेळेस काँग्रेसनी जागा सोडलेली, शेतकरी संघटनेसाठी सोडली होती. मग पारंपरिक म्हणायचं गेलं तर अमरावती तर शिवसेनेचं किती वर्षांनी निवडून येतं, रामटेक किती वर्षांनी निवडून येतं शिवसेनेचं, सतत निवडूनच येतं ना. मग तो नाही का शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. जर काँग्रेस तर लढलेलीच नाही, आम्ही तरी मागच्या वेळेस अमरावती थोड्या मतानं हारलेलो तर रामटेक जिंकलेलं आहे, तरी आम्ही जागा सोडलेली आहे ना. आणि मग यांनी तर लढलेलीच नाही ती जागा, मग लढलेलीच नसल्यावर त्यांची कशी होऊ शकते ती. अशा प्रकारचं मला असं वाटतं ही भूमिका शिवसेनेची अतिशय क्लिअर सुस्पष्ट भूमिका आहे. नवनीत राणा यांचं अखेर जात प्रमाणपत्र जे आहे ते वैध ठरवण्यात आलेलं आहे सुप्रीम कोर्टातून. आता या सगळ्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात की जे जात प्रमाणपत्रावरती बोलघेवडेपणाने बोलत होते ते आता तोंडावरती आपटले. मला वाटतं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने वैध ठरलेलं असताना जे एक भगिनी बर्वेताई रामटेकला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले आहे, SC ज्या मागासवर्गीय कॅटेगरीतून, जात पडताळणी झालेली असताना जात पडताळणी समिती ज्यांनीच दिलं त्यांनीच रद्द केलं, असं कधी होत नसतं. पण ह्या राज्यात घडलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे मला जितपत कळतं त्या पद्धतीनं ज्यांनी इश्यू केलेलं आहे त्याला रद्द नाही करतायत, त्याला चॅलेंज त्याच्यावरती करावं लागतं. पण ज्यांनी इश्यू केलं जात पडताळणी त्यांनीच ते रद्द केलं आहे. मला वाटतं हे अजब झालेलं आहे. निश्चित याच्यात कोर्ट योग्य तो निर्णय घेईल, परंतु एकीकडं असंही होतं आणि एकीकडं जात प्रमाणपत्राची सुप्रीम कोर्टामध्ये केस असताना निवडणूक आयोग फॉर्म स्वीकारतं. या सगळ्या दुटप्पी बाजू मला वाटतं याच्याविषयी कोणत्याही न्यायाविषयी टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही, परंतु ही स्थिती आहे ही सुद्धा जनतेने समजून घेतली पाहिजे. तुमचे विरोधक आणि भाजपचे आमदार नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंवरती संजय राऊतांनी लिंबू फिरवलाय आणि धनुष्यबाण खरं वाचवण्याचं जे काम आहे ते एकनाथ शिंदे यांनी भाजपने केलंय असा त्यांचा दावा आहे. मला असं वाटतं मागच्या वेळेस 23 मतदारसंघात धनुष्यबाण होता. आता तो किती मतदारसंघात राहतो आपण बघूया. अजून सगळ्या निवडणुका फॉर्म भरणं होऊ द्या. किती मतदारसंघात धनुष्यबाण यांनी ठेवलेला आहे हे आपण पाहू. परंतु 13 मतदारसंघांवरती जे सिटिंग खासदार आहेत त्या 13च्या 13 मतदारसंघांवरती शिंदेंचा दावा आहे की आमचे खासदार द्या म्हणून. गोडसेंचं काय होतं बघा. धनुष्यबाण येतो का नाशिकला बघू ना आपण. थेट वरून दिल्लीहून भुजबळांना उमेदवारी देणं सांगितलेलं आहे का यांच्यामध्ये हिंमत नाही. मग सांगा भुजबळांना धनुष्यबाणावर लढा आहे का तुमच्यामध्ये धमकती. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, झूट गोष्टी आहे, खोटारड्या गोष्टी आहे. गद्दार झाले, भारतीय जनता पार्टीचे बटीक झाले. नुसतं भारतीय जनता पार्टीचा आता घाणेरडे शब्द तोंडात येतात. दिल्लीला यांचा उमेदवारसुद्धा दिल्लीहून कन्फर्म करून घ्यावं लागतं, ही स्थिती आहे. अरे शिवसेना होती बाळासाहेबाची, उद्धव साहेबाची, झाला आम्ही जो उमेदवार डिक्लेअर कराल तो भारतीय जनता पार्टीसुद्धा उमेदवार शिवसेना बदलून दाखवलेले. मागच्याच किरीट सोमय्या उदाहरण आहे. ही धमक शिवसेनेत होती उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये. यांच्यामध्ये कसली धमक आहे. हे तर नुसतं आपल्या कुर्निशात दिल्लीमध्ये जाऊन मुजरा करायला रिकामे, बाकी काय करणार आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. थेट हल्लाबोल जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती अंबादास दानवे यांनी केला की किती जागांवरती यंदा तुम्ही धनुष्यबाणावरती लढतात आहे हे संपूर्ण जनता बघणार आहे. कारण की गेल्या वेळेस धनुष्यबाणावरती युती असताना शिवसेना आणि भाजपची युती असताना 23 जागांवरती निवडणूक लढवलेली. यंदा त्यांना स्वतःचे सिटिंग आमदार तरी धनुष्यबाण खासदार सिटिंग धनुष्यबाण चिन्हावरती लढवता येणार का असा सवाल जो आहे तो अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.